नमस्कार सर्व प्रेक्षकांना, जय महाराष्ट्र. मी प्रशांत सागवेकर. एंटरटेनमेंट धमाल या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मराठी चित्रपटांमध्ये आपण वेगवेगळे आणि नवनवे प्रयोग होताना आपण सगळेजण पाहतो आहोत. मराठीमध्ये अनेक नवीन नवीन निर्माते आले, नवीन कलाकार आले आणि त्यांनी आपापल्या पद्धतीनं आत्ताच्या काळाला साजेसे असे नवे विषय हाताळण्याचा प्रयत्न केला. मराठीतलाच एक चेहरा ज्यानं हिंदीमध्ये सुद्धा स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आणि आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता ज्यानं मराठी रंगभूमीपासून मराठी चित्रपटांपर्यंत सगळा जो स्तर आहे तो गाजवला आणि तो म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे, ज्याने आज निर्मिती क्षेत्रांमध्ये पण पाऊल ठेवलेलं आहे. त्याचा सनई चौघडे याच्या आधी आपण सगळ्यांनी बघितलाय. अशा या निर्मात्यानं एक वेगळा विषय हाताळलाय आणि तो लवकरच तुम्हा सगळ्यांच्या समोर येईल. थिएटरमध्ये सिनेमा रिलीज होतोय. मात्र हा विषय आणि त्याबाबत होणाऱ्या वेगवेगळ्या प्रयोगांची सध्या चर्चा आहे. आपल्यासोबत आज या चित्रपटाची मर्दिनी नावाचा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाची टीम आहे. मी सगळ्या चॅनलच्या वतीनं तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. प्रेक्षकांच्या वतीने तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्रेयस, मी जसं आता म्हटलं की एक वेगळा प्रयोग आणि हा वेगळा प्रयोग घडत असताना सिनेमा होत राहील, पण तू जो याच्या पाठीमागे एक निर्णय घेतलायस की कास्टिंग मध्ये किंवा कलाकारांची जी क्रेडिट लिस्ट आपण म्हणतो, ही जेव्हा चित्रपटांची पडद्यावरती झळकेल तेव्हा त्या प्रत्येकाच्या पाठीमागे त्याच्या आईचं नाव असणार आहे. हा एक बदल, हा एक वेगळा ट्रेंड सेट करण्याचा तू प्रयत्न करतोयस. मला त्याच्या पाठीमागची भूमिका जाणून घ्यायची. सगळ्यात आधी तर थँक्यू सो मच आज आम्हाला ही संधी दिल्याबद्दल. ट्रेंडचं तर मला माहीत नाही, पण मला वाटतं ट्रेंडपेक्षा जास्त इमोशन कनेक्टेड आहे त्या गोष्टीमागे. आणि सिनेमा हा आईचा आहे, आईबद्दलचा आहे, आईची गोष्ट आहे. तर एकंदरीत जेव्हा प्रमोशन, मार्केटिंग वगैरे काय करायचं, पोस्टर वगैरे हे सगळे विषय जेव्हा येऊ लागले तेव्हा एक थॉट खूप प्रकर्षाने असं जाणवलं की आई इतकं काय काय करत असते आपल्यासाठी, म्हणजे जन्मापासून आणि म्हणजे कधी कधी अनफॉर्च्युनेटली तुम्ही स्वतः आई वडील झाल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टींची जास्त जाणीव होते. सो हा थॉट होता की, आणि लहानपणी सुद्धा बऱ्याचदा आपण हा प्रश्न विचारतो की माझ्या नावानंतर बाबांचं नाव कसं. जसं गणपती विसर्जनाला नेतात तेव्हा का विसर्जन करतात, ते पाण्यामध्ये का, त्यांना असं आपण असं ड्राऊन का करतो पाण्यामध्ये. सो तसं हा हा पण एक भाबडा प्रश्न असतो लहान मुलांचा की आईचं नाव का नसतं. पण मग नंतर ते वडिलांचं नाव असतं, ते कंटिन्यू होतं आणि मग तीच एक रीत होते. पण हे जेव्हा सगळं सुरू होतं तेव्हा एक थॉट आला की आईचा सिनेमा आहे, मग या निमित्ताने जर आपण आपल्या आईला थोडंसं क्रेडिट देऊ शकलो, तिने जे काय आपल्यासाठी इतकी वर्ष केले त्यासाठी. आणि बिचारी नेहमी पडद्यामागेच असते, नेहमी बॅकस्टेज बॅकफुटलाच असते, नेहमी वडिलांचं नाव. आपण नेहमी, आम्ही गाण्यामध्ये सुद्धा आपण नेहमी असं म्हणतो ना की काय बाप परफॉर्मन्स केलाय, काय बाप गाणं केलंय, बाप सिनेमा केलाय वगैरे. तर आम्ही गाण्यामध्ये तसं सुरुवात केली आहे की गाण्यांचा बाप, बाप कट होतं आणि गाण्यांची आई असं वा. येतं आणि गाण्याची सुरुवात होते. सो मग आईला जिकडे आपण ते क्रेडिट देऊ शकतो तिकडे मला वाटतं ते द्यावं. आणि खूप वेळा ना आपण ना आपली भावना व्यक्त करत नाही आपल्या लोकांसमोर, पण ती गरज असते व्यक्त करायची. सो मला वाटतं की ते आमच्याकडनं व्यक्त होणं आहे, आमच्या सगळ्यांकडनंच ती एक ट्रिब्यूट आहे आईला. तिने इतकी वर्ष जे काय आपल्यासाठी सॅक्रिफायसेस आणि सगळं केलंय, त्यासाठी एक आमच्याकडनं फक्त हे सांगणं आहे की वी लव्ह यू. क्या बात. आणि म्हणजे तू जे काय केलंयस त्याची भरपाई तर नाही होऊ शकत, पण या निमित्ताने एक छोटीशी आमच्याकडनं एक तुला भेटवस्तू. येस, प्रार्थनाकडे आपण जाऊया. कारण या चित्रपटाचं पोस्टर जेव्हा मी बघितलं त्यावेळेला मला कळलं की या चित्रपटाची जी थीम आहे त्या थीमच्या अनुषंगानं प्रार्थनाचं जे पोस्टर बनलंय ते अप्रतिम बनलंय श्रेयस. अतिशय सुंदर. आणि तो अंगावर काटा निर्माण होतो की अरे, हा लुक, अंगावर येणारा लुक जसं आपण म्हणतो ना, तसं काहीच झालंय. सर प्रार्थना, अभिनंदन पहिल्यांदा. कारण चित्रपट पाहताना प्रेक्षकगृहात जाईपर्यंत जे काही प्री प्रमोशन असतं त्याकरता ताकद या सगळ्यामध्ये असते आणि ती दिसतीये. सो या भूमिकेबद्दल ऐकायला आवडेल. आणि ज्या धाटणीच्या भूमिका तू आतापर्यंत केल्यास त्या भूमिका आणि मर्दिनीमधली ही भूमिका, याच्यामध्ये काय फरक वाटतो?
मी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूची सुरुवात करते तेव्हा म्हणते आणि सारखं म्हणते दॅट आय एम ब्लेस्ड. मला खरंच मला ह्यांनी माझ्या डिरेक्टर सरांनी आणि माझ्या प्रोड्युसर सरांनी माझा विचार केला या कॅरेक्टरसाठी, हीच खूप मोठी गोष्ट आहे. कारण जसं तुम्ही म्हणाला तसं आजपर्यंत प्रार्थनाला वेगळ्या पद्धतीचे कॅरेक्टर करताना बघितलंय. मग अशा वेळेला ती अशी कशी दिसू शकेल, इथून प्रश्न होता की म्हणजे इनफॅक्ट नॉट जस्ट फक्त लुक्स, पण ते कॅरेक्टर प्ले करणं. ती एक आई आहे, मी खऱ्या आयुष्यात अजून आई नाही आहे. अशा वेळेला अशी भूमिका करणं ज्याच्यात एवढी मेच्युरिटी आहे, एवढं सगळं आहे त्या भूमिकेत करायला. अशा वेळेला एवढी जबाबदारी माझ्यावर ह्यांना असं वाटलं की हे मी करू शकेल, तिथेच मी जिंकले होते कुठेतरी. आणि त्यानंतर मला असं वाटतं सुरुवात झाल्यापासून ते आजवर मला जी फर्स्ट डे सरांनी जेव्हा मला फोनवर सांगितली अशी स्टोरी असणार आहे आणि मला तुला नरेट करायची आणि आम्ही तुझा विचार करतो, तेव्हापासून जी धाकधूक होती ती आजपर्यंत आहे. आणि आता ते आय थिंक माझे प्रेक्षक ठरवतील की मी कितपत खरी उतरली आहे. कारण मी जी मर्दिनी दाखवायचा प्रयत्न केलाय ती मला जे गाईड केलंय माझ्या सरांनी, माझ्या डिरेक्टर सरांनी, माझ्या प्रोड्युसर सरांनी म्हणजे श्रेयस सरांनी आणि अजय सरांनी, तेच मी करायचा प्रयत्न केलाय. आणि तर त्यामुळे मला असं वाटतं की आता माझे प्रेक्षक ठरवतील. अँड आय एम जस्ट होपिंग की जसं जेवढं पोस्टर लोकांना आवडलाय तेवढा सिनेमा त्याहून डबल ट्रिपल आवडेल आणि नक्की आवडेल. आता ते 3 जुलैची आम्ही सगळे वाट बघतोय. क्या बात आहे. अजय सर, मला ना थोडंसं आपण सगळेजण म्हणतो की दिग्दर्शक हा पहिल्यांदा चित्रपट पाहतो. तो स्क्रीनवर येण्याच्या आधी किंवा आपण सेटवर जाण्याच्या आधी तो दिग्दर्शकानं पाहिलेला असतो. तुम्ही पाहिलेला चित्रपट आणि आता प्रत्यक्षात तुमच्या हातात असलेला चित्रपट, किती फरक वाटतो आणि किती साम्य वाटतं? नाही, खरं सांगायचं तर फरक नाहीये. कारण जो पहिला होता, जो स्क्रिप्टवरती जेव्हा काम सुरू झालं होतं, तो माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, कारण मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेलो असल्यामुळे माझ्या आजूबाजूच्या घरांमध्ये काय घडतंय आणि त्याचे परिणाम काय होत असतात त्याच्यावरूनच हा विषय आला आणि तोच मांडावा असं वाटलं. तिथून सुरुवात झाली आणि यांनी त्याला दुजोरा दिला म्हणून ही फिल्म झाली. तर जसं ते ठरलं होतं, एक लाईन जी आली होती तिथून ते पडद्यावर येईपर्यंतच्या ज्या काही गोष्टी आहेत ते आता रिलीज पर्यंतच्या, जसं होतं ठरलेलं डोक्यात तसंच आता उतरवलंय आम्ही. खरं सांगायचं तर म्हणजे काय फार फरक नाहीये त्यात 100%. नक्कीच. एक मात्र मी डेफिनेटली सॉरी इकडे सांगेन की आपण लिहितो, एका पद्धतीने विचार करतो आणि आपण लिहितो आणि तसा यावा असं वाटतं. पण सशक्त ऍक्टर्स त्याच्यामध्ये जेव्हा येतात ना, तेव्हा ते त्या भूमिकेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. म्हणजे तुम्ही विचार केलेला असतो, डायलॉग रायटर डायलॉग्स लिहितो, मग तो वाचन करतो वगैरे वगैरे, पण ऍक्टर्स जेव्हा त्याच्यामध्ये जीव ओततात ना, तेव्हा एक वेगळी जादू घडते आणि ते बघायला खूप मजा येते. सो जितू आत्ता म्हणजे तो तुंबाडची मंजुळा सुपरहिट चालल्यामुळे तो जरा त्याच्यात पण थोडा बिझी आहे. पण तो असो किंवा अभिजित असो, प्रार्थना असो, राजेश भोसले, आमची मायरा वैकुळ, या सगळ्यांनी इतकी गंमत आणली आहे या सगळ्या कॅरेक्टर्स मध्ये की ते खरंच पडद्यावर अनुभवण्यासारखं आहे. अभिजितचं अभिजितचं तू आता नाव घेतलं, आपण त्याला विचारूया. कारण अभिजितला महाराष्ट्रानं खूप वेगवेगळ्या भूमिकांमधून बघितलं. म्हणजे तुझा राग पण महाराष्ट्राला प्रचंड आलेला होता. आता एका वेगळ्या भूमिकेत तू आहेस. तर या भूमिकेत, कारण पोलीस साकारणं आणि ते सुद्धा युनिफॉर्म मध्ये स्क्रीनवरती, हे मला असं वाटतं की श्रेयसने पण खूपदा ते साकारलंय, त्यामुळे त्याला माहिती आहे. सो कसं वाटलं आणि एक पुन्हा वेगळी भूमिका आणि एका वेगळ्या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांपर्यंत जायचंय, तर याबद्दलचा काय अनुभव होता? एक अभिनेता म्हणून आपल्याला कायम काहीतरी चौकटी बाहेरचं करण्याची इच्छा असते. आपण खऱ्या आयुष्यात जसे नाही आहोत तसं करण्याची तुमची इच्छा असते, जेणेकरून थोडंसं ते चॅलेंजिंग होतं. जसं आता बोलताना तुम्ही उल्लेख केलात की एका भूमिकेमुळे, माझ्या गुरुनाथ सुभेदार या भूमिकेमुळे मला बऱ्याचदा तिरस्काराचा सामना करावा लागतो. पण मला आनंद वाटतो, ती माझ्या कामाची पावती असं मी समजतो. आणि तसंच प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं मिळावं आपल्याला भूमिकेमध्ये, जसे आपण खऱ्या आयुष्यात नाही आहोत ते करायला मिळावं अशी इच्छा असताना जेव्हा अजय मयेकरांसारखे दिग्दर्शक आणि श्रेयस सरांसारखे, दीप्ती मॅमसारखे प्रोड्युसर्स
एका वेगळ्या भूमिकेसाठी तुमचा विचार करतात. इन्स्पेक्टर विक्रांत सुर्वे नावाचं माझं कॅरेक्टर आहे. तुम्ही म्हणालात तसं पोलीस अधिकाऱ्याची भूमिका आहे, पण पोलीस अधिकारी हे त्याचं प्रोफेशन आहे. माणूस म्हणून तो काय प्रकारचा माणूस आहे हे जाणून घ्यायला या तिघांनी मला मदत केली, निर्माता म्हणून, दिग्दर्शक म्हणून. आणि आपल्याला जी पडद्यावर ज्या अप्रतिम पोस्टरमध्ये दिसते प्रार्थना, या अंजली मॅडमच्या आयुष्यामध्ये या व्यक्तीचा कसा सहभाग आहे, तो त्यांना कशा पद्धतीनं त्यांच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी एक सिस्टीम मधला माणूस म्हणून मदत करतोय, काही काही वेळेला धीर देतोय. त्यामुळे त्यातला माणूस समजून घेण्याचा मी प्रयत्न केला, मोर दॅन द पोलीस अधिकारी. कारण आपण सगळे बघतो की सगळे आपल्या ओळखीतले पोलीस अधिकारी हे शेवटी एकदा युनिफॉर्म उतरवल्यानंतर आपल्यासारखीच सर्वसामान्यांसारखीच माणसं असतात, त्यांच्याही भावभावना असतात. पण इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग आणि या संपूर्ण टीमचा, मर्दिनीचा भाग होताना फार मनापासून आनंद वाटतोय. आता आपण प्रश्न विचारणार आहोत ज्यांच्याकडे या सगळ्या चित्रपटाच्या चाव्या आहेत, निर्मात्यांच्या चाव्या ज्यांच्याकडे आहेत. दीप्ती मॅडम आहेत आपल्यासोबत. सनई Thank you. चौघडा तुम्ही निर्माण केला आणि तो अख्ख्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेतला. त्यातली गाणी आजही महाराष्ट्राच्या ओठावरती आहेत. हा आणखीन एक नवा चित्रपट, एक नवा प्रयोग, आणि ज्या पद्धतीनं तो साकारला जातोय, त्याचं प्रमोशन ज्या पद्धतीनं चालू आहे आणि त्याचा जो लुक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, त्याला मिळणारा प्रतिसाद तुफान आहे. अर्थात चित्रपट सुपरहिट होणार हे काय आपल्याला वेगळं नव्याने सांगायला नको. थँक्यू फॉर सेइंग. पण याची निर्मिती करावी किंवा हा विषय हाताळावा. आज काय झालंय की आपल्या या मोबाईलमध्ये सगळं आलंय. आज धोका हा खूप आहे आणि याच्यापासून दूर करून लोकांना प्रेक्षकगृहापर्यंत घेऊन जाणं हे कसब आहे आज, आणि ते कसब तुम्हा सगळ्यांना जमलंय, पण त्याचा थॉट कुठे होता? सो गोष्ट बेसिकली अजय केम अप विथ द स्टोरी आणि ती ऐकता क्षणी आम्हाला दोघांनाही खूप आवडली. ग्रोईंग अप जेव्हा आपण फिल्म्स बघायचो, राईट, सो इमोशन, ड्रामा, ॲक्शन, ऑल ऑफ दॅट सगळं असायचं. ओके, सो दिस इज अ फिल्म विच इज लाईक अभिजित कीप सेइंग, इट्स द एज ऑफ द सीट काइंड ऑफ थ्रिलर. ओके, आणि ही फिल्म ऐकतानाच अशी डोळ्यासमोर जशी आमच्या उभी राहिली होती. सो ही विजन आम्हाला पडद्यावर उतरवायची होती आणि वी रिअली वी आर ऑल व्हेरी चार्ज्ड अबाउट इट. यु नो, सनई चौघडे ज्या वेळेला आम्ही प्रोड्यूस केली, दॅट इट वॉज प्रिटी अहेड ऑफ इट्स टाईम ॲक्च्युली स्पीकिंग. पण तेव्हाही लोकांनी इतका प्रतिसाद दिला त्या निर्मितीला. आणि पोस्टर बॉयज अगेन, यु नो, आम्ही वॅसेक्टमीवरची एक फिल्म केली होती, कॉमेडी ऑन दॅट. मर्दिनी, नाव वी आर टॉकिंग अबाउट विमेन एम्पॉवरमेंट इन दिस, एम्पॉवरमेंट ऑफ वन वुमन, यु नो, हिअर. आणि होपिंग समवेअर की ही फिल्म बघून प्रत्येकातली, म्हणजे प्रत्येक बाईमधली आणि लाईक जीतू सेज की प्रत्येक पुरुषामधलीही मर्दिनी जागी व्हावी. सो दॅट वॉज द थॉट अँड फिलिंग बिहाइंड इट. आणखीन एक प्रश्न मॅडम, कारण आज आत्ता आपण न्यूज चॅनलमध्ये उभे आम्ही सगळेजण न्यूजमध्ये काम करतो. स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या ज्या घटना आहेत त्या थांबत नाहीयेत. म्हणजे आज आमची अशी अवस्था आहे की दिवसाला किमान 50 बातम्या संपूर्ण महाराष्ट्रातनं आमच्यापर्यंत पोहोचतात आणि त्या दाखवाव्या लागतात नाईलाजानं. पण आज अशा पद्धतीची निर्मिती जेव्हा आपण करतो, त्याला कुठेतरी रोख लागेल किंवा काहीतरी जागृती होईल, काहीतरी याच्यामध्ये बदल घडेल असं अपेक्षित आहे. म्हणूनच ही गोष्ट आहे Yeah. खरं तर. म्हणूनच म्हणजे ही गोष्ट म्हणूनच आहे की प्रत्येकीमध्ये एक मर्दिनी ती आहे. ओके, जी वेळ आली की ती तशी तिचं रूप दाखवते. पण आमचं असं म्हणणं आहे की वेळ येईपर्यंत थांबू नका. ते तुमचं रूप आहे ते कळू दे लोकांना. म्हणजे हे जे आज जे तुम्ही म्हणताय की 50हून जास्त कॉल येत आहेत ना, ती संख्या डेफिनेटली कमी व्हायलाच पाहिजे. आणि ती तेव्हा होईल जेव्हा तिच्यातली ती शक्ती, तिच्यातली ती मर्दिनी जेव्हा दिसेल लोकांना ना की माझ्या वाट्याला जाऊ नकोस. म्हणजे आम्ही नेहमी एक उदाहरण देतो की आपण बऱ्याचदा असं बाई असो पुरुष असो, कधी कधी पालीला घाबरतो, झुरळाला घाबरतो. ते दिसलं तरी आपण लांब पळतो. पण ते झुरळ जेव्हा तुम्हाला तुमच्या लेकराजवळ जाताना दिसतं, तेव्हा तुमच्यात कुठून शक्ती येते आणि तुम्ही मिळेल ती वस्तू घेऊन त्याला ठेचून काढता. मग ती शक्ती आहे ना तुमच्यामध्ये, मग तेव्हा ती भीती कुठे जाते तुमची? तर ती शक्ती ना दिसू दे लोकांना, ती कळू दे लोकांना की बॉस हिच्या नादाला लागायचं नाहीये मला.
उगाचच ना वाईट नजरेने बघायचं नाहीये, ही मला फोडून काढेल आणि जे तिने करावं. कायदा हातात घ्यावा असं म्हणणं अजिबात नाहीये, पण एक समोरच्याला काहीतरी कळलं पाहिजे की नाही बॉस, हे आपण करायचं नाहीये. आणि म्हणजे चांगली गोष्ट ही आहे, प्रार्थना त्याविषयी म्हणाली की तो अवेअरनेस आता होऊ लागलाय. म्हणजे आता म्हणजे काही ट्रोलर्स असो किंवा काही बाकी कुठे ठिकाणी कोण काय बोलणारं असो, तर एखादा व्यक्ती जर का चुकीचं काही बोलला तर 10 पुरुषच त्याला सांगतात की बॉस नाही चालणार आहे, हे नाही, हे थांबवायचं आहे, हे अशा पद्धतीचा विनोद थिल्लरपणा नाही करायचा. सो हा माइंडसेट चेंज होतोय, पण तो ॲट द सेम टाइम त्या स्त्रीनी सुद्धा ती शक्ती तिची थोडीशी प्रदर्शन केलं पाहिजे, तर समोरचा पण जरा शिस्तीत राहतो. नक्कीच. आणि ह्यांचे म्हणजे तुमच्यासारखे न्यूज चॅनल्स पण आज जेव्हा ते प्रत्येक गोष्ट रिपोर्ट करता, देर इज नो स्टिग्मा अटॅच टू द पर्सन इन्वॉल्ड, यु नो, विच इज सो इम्पॉर्टंट. कारण आधी ह्या गोष्टी होत नव्हत्या का, तर असं नाहीये, ह्या गोष्टी आधीही होत होत्या, पण आज त्या जास्त 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 समोर यायला लागल्या आहेत. आणि तुमचा तर त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे, ऑल ऑफ यू फॉर दॅट मॅटर, की तुम्ही ते फोरफ्रंटवरती घेऊन येत आहे. आणि आय थिंक वी रीच्ड अ पॉइंट नाव वेअर all of us are saying enough, you know, and all of us in a different way are saying enough. And I think somewhere, like Pratna also said, ki it'll have to stop, manje, you know, it can't get worse than this. नाही, आणि श्रेयस म्हणजे तुमच्या दोघांच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. बऱ्याच वेळेला एखादा चित्रपट, एखादी मालिका किंवा एखादा नाटक ज्या वेळेला येतं पडद्यावरती, त्यावेळेला त्याच्यातला जो एक कमर्शियलचा, व्यावसायिकतेचा जो भाग आपण म्हणतो तो आहेच, पण त्याचबरोबर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं. आणि आपण कलाकार आहोत, तर आपल्याकडे हातामध्ये शस्त्र काय, तर आपली कला, आणि त्याच्यातूनच आपण समाजामध्ये हे बदल घडवण्यासाठी प्रयत्न करू शकतो, एखादं पाऊल टाकू शकतो. तर तुमचा हा प्रयत्न दोघांचा जाणीवपूर्वक दिसतोय याच्यामध्ये. नाही, ॲब्सोल्युटली. म्हणजे गोष्ट तर आपल्याला सांगायची आहे, आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की कमर्शियल भाग त्याचा वेगळा आहे, पण ती गोष्ट सांगायची आहे ती आम्हाला आमच्या कन्व्हिक्शननी सांगायची आहे. आणि म्हणजे परवा प्रार्थनाने एक गोष्ट सांगितली जी आम्ही पण सगळ्यांनी ऐकली, तेव्हा प्रचंड राग आला, वाईट वाटली. की तिला जेव्हा तिने मर्दिनीबद्दल पोस्ट टाकली सोशल मीडियावर, तेव्हा एकाने त्याच्यावर कमेंट अशी केली की तू स्वतः आई नाही आहेस आणि तू आईची भूमिका करायला निघाली आहेस. लाज नाही वाटत तुम्हाला असं बोलताना? लाज, एका आईच्या पोटी तुम्ही जन्म घेतलाय, लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं काहीतरी कमेंट करताना. पण आता अर्थात हे ना फेसलेस कावर्ड्स आहेत सगळे, म्हणजे ज्यांना Exactly. स्वतःचं नाव नाही लावू शकत, स्वतःच्या चेहरा नाही दाखवू शकत, फक्त मागे रोवून आपण काहीतरी असं बोलायचं, तर त्यांना तर त्यांचं जे काय कर्मानी ते होणारच आहेत. पण आमच्या हातात काय आहे, तर आमच्या हातात आमची कला आहे, ज्याच्या थ्रू आपण हे आमची जी अँगस्ट आहे ती आम्ही कलेच्या थ्रू समोर आणू शकतो आणि दाखवू शकतो की हे मला सांगायचंय, हे माझं म्हणणं आहे. आणि हे असं माझ्या बायकोनी, माझ्या मुलीनी, माझ्या बहिणीनी, माझ्या मावशीनी हे असं स्वतःला सशक्त केलं पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. पुढे तुम्ही ठरवा. गप्पा तर आपल्या रंगतील, Yeah. पण अंतिम टप्प्यामध्ये आहोत. तुम्हा सगळ्यांकडून मर्दिनीबद्दल जाता जाता ऐकायला आवडेल. अभिजित. मर्दिनी या चित्रपटाबद्दल बोलायला झालं तर आम्ही जसं आता आमच्या सगळ्यांच्याच बोलण्यामध्ये येत आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये ती शक्ती असते, आणि समोर जर महिषासूर येणार असेल, ही संकट येणार असेल या असतील, तर त्या मर्दिनीला तुम्हीच नकळतपणे जागृत करताय. आणि या चित्रपटाद्वारे आमचं हेच सांगण्याचा प्रयत्न आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये ही शक्ती आहे. प्रत्येक स्त्रीला समोर संकट दिसल्यावर तिच्यातली मर्दिनी जागृत होते, आणि ती कशी जागृत होते हे सांगणारी एक फार रंजक स्टोरी आहे, जी शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणारी आहे. त्यामुळे बाकी आपण हे कितीही बोललो तरी सुद्धा एक उत्तम मनोरंजन करणारी एक फिल्म संपूर्ण कुटुंबाला, तुमच्या आईंना, तुमच्या घरच्या सगळ्या मंडळींना घेऊन बघावी अशा पद्धतीची ही फिल्म आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना आवाहन आहे की जरूर चित्रपटगृहात जाऊन तुम्ही हा चित्रपट बघा. येस. प्रार्थना. 3 जुलैला आमचा सिनेमा रिलीज होतोय मर्दिनी. मला असं वाटतं ही प्रत्येक आईची, प्रत्येक स्त्रीची, प्रत्येक बाईची स्टोरी आहे आणि तिचे फिलिंग्ज आहेत. कुठेतरी मला असं वाटतं की सहन करतो, एक स्त्री म्हणून आपण खूप सहन करतो, पण कधीतरी वेळ येते की आता आपल्याला सांगायचं की नाही बास, इथे थांबव. तो जो क्षण आहे तो
ती जी जागा आहे, ते जे फिलिंग्स आहेत, ते ह्या सिनेमात आहे. आणि मला असं वाटतं हे प्रत्येक महिलांनीही सिनेमा म्हणून बघितला पाहिजे, की त्यांच्यातली मर्दिनी बाहेर येईल, का त्यांच्यातली मर्दिनी काय ही त्यांना कळेल. सो मी तर महाराष्ट्राच्या सगळ्या प्रत्येक माझ्या आईंना, माझ्या बहिणींना, माझ्या मैत्रिणींना हेच सांगेन की हा सिनेमा थिएटरमध्ये बघा. 3 जुलैपासून रिलीज होतोय. आपण सगळ्या मर्दिनी आहोत आणि आपण सगळ्यांनी एकत्र होऊन हा सिनेमा थिएटरमध्ये बघायला हवा. नक्कीच मॅडम. एवढं छान हे सगळेजण बोलतात त्याच्यामध्ये इट्स रिअली डिफिकल्ट. पण 3 जुलैला फिल्म रिलीज होते मर्दिनी. प्लीज थिएटर्समध्ये जाऊन पहा. दॅट्स ऑल आय कॅन से. नाही, मर्दिनी हा आमचा नाही, हा खरं तर तुमचा सिनेमा आहे. तुम्हाला जर का स्वतःला बघायचं असेल आणि स्वतः तुम्ही काय करू शकता हे बघायचं असेल तर 3 जुलैला थिएटरमध्ये जाऊन मर्दिनी नक्की बघा. मनापासून बनवलेला आणि तुमच्या आणि आमच्या माणसांनी बनवलेला चित्रपट आहे खरं सांगायचं तर. आणि ना जन्म दिल्यापासून आईने आणि शिकवलेल्या बाईंनी, ते सगळ्यांनी, म्हणजे ज्यांनी ज्यांनी मला आयुष्यामध्ये उभं केलं त्या सगळ्या बायकांना, म्हणजे इन्क्लुडिंग प्रार्थना, दीप्ती मॅडम यांना हा सिनेमा यांच्यासाठी सिनेमा आहे, तुमच्यासाठी सिनेमा आहे. त्यामुळे मनापासून बनवलेली गोष्ट मला माहिती आहे की तुम्ही जाऊन बघणारच. 3 जुलै मर्दिनी. क्या बात आहे. खरं तर मराठी चित्रपटांच्या बाबतीमध्ये आपण सातत्यानं पाहतो, मराठी चित्रपट हे उच्च निर्मिती मूल्य असणारे चित्रपट आहेत. पहिल्यापासूनचा जर आपण विचार केला तर आजपर्यंत अनेक स्थित्यंतरं मराठी चित्रपटांनी पाहिली, पण मराठी चित्रपटांनी कंटेंट हा नेहमी हिरो ठेवला. मराठी चित्रपटांचा नायक हा नेहमी त्याची गोष्ट होती, त्याची कथा होती. आणि या कथेनं समाजामध्ये जागृती करण्याचं पण काम केलं. मनोरंजन आहेच, पण मनोरंजनासोबत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. मग मराठीतली पुस्तकं असतील, मराठीतलं साहित्य असेल, मराठीतली नाटकं असतील आणि चित्रपट सुद्धा. त्याच्यामध्ये चित्रपट सुद्धा कधी कमी नव्हते. त्यामुळे हा एक नवीन चित्रपट येतोय जो आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला या गोष्टीची खात्री आहे की आजपर्यंत अशा पद्धतीच्या उच्च निर्मिती मूल्य असणाऱ्या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय. थिएटर ओसंडून वाहिलेली आहेत आजपर्यंत, हे आपण सगळ्यांनी अनुभवलं. आणि तोच अनुभव आपण 3 जुलैला सगळेजण पुन्हा घेणार आहोत याची मला पूर्णपणे खात्री आहे. सो या सगळ्यांना शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन. एक सुंदर चित्रपट तुम्ही आम्हा सगळ्यांना देताय त्याबद्दल. थँक्यू. मिळालात, वेळ दिलात त्यासाठी अगदी मनापासून आभार. आभार. थँक्यू.